नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण मटकीच्या डाळीची डाळ कांदा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे. ती आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. डाळीतले जे खडे असेल ते आपण काढून घ्यायचे आहे. स्वच्छ डाळ निवडून आपण ते आता धुवून घेणार आहोत. इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ते भिजत ठेवणार आहोत. साधारण एक 10 मिनिटे तरी आपण ही डाळ भिजत ठेवणार आहोत आणि आता नंतर मग याचा आपण डाळ कांदा करणार आहोत. गॅस पेटवून आता मी गॅसवर कढई ठेवते. कढई गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. इथे मी 1.5 चमचा तेल ओतले आहे. आता तेल गरम झाले की आता त्यामध्ये आपण थोडे जिरे टाकून घेऊया. जिरे व्यवस्थित चटचटले की आता त्यामध्ये आपण थोडी आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आता यामध्ये आपण थोडा कांदा टाकून घेऊया. कांदा आता आपण व्यवस्थित सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा तेलात आपण तो परतून घेणार आहोत. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपण तेलात व्यवस्थित असा परतून घेऊया. टोमॅटो परतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. थोडी हळद टाकूया आणि इथे मी 2 चमचे काळा मसाला टाकलेला आहे. तो व्यवस्थित आता यामध्ये भाजून घेऊया आपण. मसाले थोडे परतले गेले की आता यामध्ये आपण डाळीतले पाणी काढून घेऊन डाळ यामध्ये आपण टाकणार आहोत. हे पहा, इथे मी डाळीतले पाणी काढून घेतलेले आहे. आता ही डाळ आपण कढईत टाकून घेऊया. डाळ आता व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असे मिक्स करून यावर झाकण ठेवून आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया. म्हणजे वाफेवर आपली डाळ थोडीशी छान शिजेल. लगेच पाणी ओतायचे नाही. थोडीशी आपण वाफेवर डाळ थोडीशी आपण वाफवून घेऊयात. अगदी मिनिटभर आपण डाळ वाफवून घेणार आहोत.
डाळ थोडी वाफवली की तव्यावरचे झाकण काढून थोडं मिक्स करून घेऊया आणि डाळ शिजेल इतपत आपण यामध्ये कोमट पाणी ओतून घेणार आहोत. झाकण ठेवून डाळ आपण आता व्यवस्थित अशी शिजवून घेऊयात. 5 ते 6 मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर डाळीतले पाणी पूर्णपणे आटलेले आहे. आणि इथे आपला डाळ कांदा तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.